टॉपला घ्या ते. हां इथूनच घे ना सर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गण लावायचा काय असतं एक मिनिट गण लावायचं आहे का? थांबा थांबा. नमस्कार. प्रथमतः या हॉटेलचे मालक माझी टेस्ट बघायला गेलो आपण खूप भारी. चहा जर पिलं तर माणसाचं मन अगदी प्रसन्न होतं. आता तुम्हाला सगळ्यांना अनुभव येणारच आहे, कारण व्यावसायिक आपले पाहुणे रावळे आहे सगळ्यांचे, सगळे एकदा टेस्ट घ्यायला येणारच या ठिकाणी. तर आपल्याला कळलंच का आपली मिसळ कशी. प्रथमतः आमचा म्हणजे आपली मिसळ जी आहे तर घरगुती मसाळ्यामध्ये मिसळ बनते, आणि आपली जी ऑस्करवाडी मिसळची थाळी आहे ही एक परिपूर्ण थाळी आहे. म्हणजे एका व्यक्तीचं पोट भरेल अशी ही ऑस्करवाडीची मिसळची थाळी आहे. आणि त्यासोबत आपल्याला ताक आहे, म्हणजे आपल्या मिसळला कुठलाही त्रास होत नाही. पित्त जळजळ यासारखे त्रास आपल्या मिसळला होत नाही. म्हणजे एकदम भारी आपली ऑस्करवाडीची मिसळ आहे. तर अक्षय शेठ जे आहेत नवीन तरुणांना उद्योजक घडवण्याचं काम हे अक्षय शेठ करत आहेत. म्हणजे आता माझ्यासारखा तरुण आहे, मी एक घरीच होतो, काही काम नव्हतं, काही धंदा नव्हता, पण अक्षय सरांची प्रेरणा घेऊन मी एक अक्षय सरांना भेटलो आणि माझ्या मनात आलं का आपण सुद्धा एक काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे. तर मला अक्षय सरांच्या माध्यमातून चालना मिळाली आणि मी ऑस्करवाडी मिसळ खुलताबादला या ठिकाणी चालू केली. माझी संभाजीनगरमधली पहिली शाखा आहे. माझ्या शाखेनंतर आता ही जवळपास मला वाटतं 5वी शाखा ही या ठिकाणी संभाजीनगरमध्ये होते. तर खूप चांगला प्रतिसाद मिसळला मिळतोय. सगळ्या शाखावरती चांगला प्रतिसाद आहे. सगळ्या आता बाकी 4 शाखा आहे, शिंदोडला आहेत, फुलंब्रीला आहे, त्यानंतर मला वाटतं जालन्याच्या साईडला आहे, आंबडला आहे आणि खुलताबादला आहे. हे सगळ्या शाखा व्यवस्थित चालू आहे आणि तशीच मी अपेक्षा करतो की ही शाखा चांगल्या प्रकारे चालू आहे. तर असंच अक्षय सरांनी एक मोठं वटवृक्ष तयार केलं आहे ऑस्करवाडी मिसळच्या माध्यमातून. म्हणजे महाराष्ट्र राज्यात नाही तर बाहेर राज्यात सुद्धा आपल्या ऑस्करवाडी मिसळची शाखा आहे. म्हणजे कर्नाटक झालं आहे, गुजरात झालं आहे, तर बाहेरसुद्धा आपलं वटवृक्ष जे आहे तर ते बाहेर राज्यातसुद्धा पसरलं आहे. त्यामुळं काही मोठं वटवृक्ष तयार व्हावं आणि त्यांचं हे हॉटेल भरभराटी येऊ त्यांच्या जीवनात, एवढी मी शुभेच्छा देतो माझ्याकडून.
केवळ शिल्लोड शाखा जळगाव रोड इथं माझी ऑस्करवाडी मिसळ नावाची शाखा चालू आहे. शाखा चालू करून मला 8 महिने झालेले आहे. पुरेपूर असा भरभराटीचा प्रतिसाद पण भेटत आहे. सरांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे मिसळची चव, क्वालिटी, क्वांटिटी सर्व पद्धती मेंटेन आहे. आणि अक्षय सरांच्या कृपेने शाखा घेऊन कुठल्याही प्रकारचा लॉस किंवा नाराजी माझ्या मनात नाही आहे. आणि सबन नाराजी होणे याची आम्हाला पुरेपूर गॅरंटी नाही तर खात्री आहे. सरांनी जी शाखा चालू करण्याचा निर्णय घेतला अतिशय योग्य निर्णय. आणि कुठलाही बिझनेस जर कधी आपल्याला करायचा म्हटलं तर एक भीती मनात असते पहिले की म्हणजे आपण लॉस जाऊ का. सरांना ती काळजी अजिबात करण्याची गरज नाही आहे. कारण लॉस हा प्रश्न तुमच्या समोर उपस्थितच होणार नाही आहे. कारण आपली मिसळ एकदा का माणूस आला तर दुसऱ्यांदा आपल्याला त्यांना बोलायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला आजपर्यंत माणूस कसा येईल, आपली मिसळ खाईल आणि नंतर आपल्याला त्यांना डबल बोलायची गरज नाही आहे. त्यामुळे सरांनी जे मेन हेडलाईन ठेवलेलं आहे, महाराष्ट्राची सुप्रसिद्ध मिसळ हे उगाच नाही आहे, खरंच सुप्रसिद्ध अशी मिसळ आहे. आणि तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तुमचा व्यवसाय भरभराटीचा आणि समृद्धीचा ही ईश्वरचरणी प्रार्थना. जय शिवराय. सगळ्यांना जय शिवराय. आज यांनी तर नवीन शाखा टाकली आहे तर त्यांना आमच्याकडून भरभरून शुभेच्छा आहेत. आणि जसा की एक पाया पाहिजे असतो, मला अक्षय सरांचा भेटला म्हणून मी आज सोशल मीडियावर एवढा दिसतो लोकांना नाही होतो. तसंच आज त्यांना पहिला ऑस्करवाडी मिसळचा पाया भेटलाय, त्यांनी भरभरून त्याचा उपयोग करून घ्यावा. कारण की आपली टेस्ट म्हणा आणि क्वालिटी म्हणा, क्वांटिटी म्हणा, सगळे एकदम क्वालिटी आहे. आणि मग एकदा माणूस आला ना की परत तो खायला येतो म्हणजे येतो हे फिक्स आहे. आणि चहा पिण्यात तर काही विषयच नाही. मी आता स्वतः बॉडी बिल्डिंग करतोय, बॉडी बिल्डिंगला चहा अजिबात चालत नाही. तरी पण मी हॉटेलला आल्यावर 4-5 चहा माझे हमखास होतात, कारण की मला तो मोहच आवडत नाही. आणि त्यामुळेच सांगतोय, जसं की आपल्या मेन शाखेला प्रतिसाद आहे, सर्व शाखेला प्रतिसाद आहे, तसाच ह्या शाखेला पण प्रतिसाद द्या. आणि सरांना मनापासून अभिनंदन आणि त्यांचा व्यवसाय असाच पुढं चालत जावा हे मनापासून देवाचरणी प्रार्थना. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. आज आपली शाखा क्रमांक 83 आहे, छत्रपती संभाजीनगरला जालना रोडला. आज इथं आपला छोटासा आणि चांगल्या स्वरूपात उद्घाटनाचा समारंभ पार पडलाय. सगळ्यात पहिल्यांदा महेश सरांचं अभिनंदन. त्यांच्यासाठी टाळ्या होत्या, कारण ते एक चांगला बिझनेस नर्सरीचा आपल्या स्वतःच्या पायावरती वडिलांच्या सहकार्याने तो चालवत होता. पण आयुष्यात व्यवसायाला जोडधंदा काहीतरी पाहिजे म्हणून आज त्यांनी ऑस्करवाडी मिसळचा हा निर्णय घेतलाय. 3 महिने पुण्याला शिकायला होते आणि ते शिक्षण झाल्यावरती त्यांनी आज इथं आपल्या इथं 4 महिन्यानंतर चालू केले. आम्ही 27 जानेवारीला आलो होतो. त्यानंतर गेले आत्ता 5 महिने झालं काम चालू होतं, प्रोसेस चालू होती, बांधकाम चालू होतं, भरपूर अडचणी आल्या. त्यानंतर शाखेचं त्यांनी आज सुरुवात केली आहे. आपल्यातला माणूस आहे, सगळ्यांचं सहकार्य पाहिजे असं मला म्हणायचं आहे. त्यांच्यासाठी टाळ्या होत्यात. आपण सगळं काय करतो आपल्या आईवडिलांसाठी करतो. आज आमच्या सगळ्यांचा इथं तुम्ही सत्कार केला, सन्मान केला. आपण सगळ्यांनी मिळून यांच्या आईवडिलांचा सत्कार सन्मान करूयात. कारण काय एका मुलाला वाटतं की एका परिवारात वडिलांना वाटतं की आपल्या मुलाने आयुष्यात येऊन स्वतःचं नाव करावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. ते आज कुठंतरी छोटंसं पाऊल केलंय उभं. तर मी या ठिकाणी आपले रजिस्ट्रार सुरज शेठ यांना विनंती करतो की त्यांच्या आईवडिलांचा इथं तुम्ही सत्कार सन्मान करावा. सगळ्यांनी 2 मिनिटं टाळ्या वाजवाव्यात. आणि त्यानंतर आज हा यशाचा दिवस आहे. पूर्ण फुलाची पाकळी करून त्यांनी आज शून्यातून आज हे विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. टाळ्या वगैरे टाळ्या लागल्या पाहिजे. या ठिकाणी या शाखेच्या मालकांचा इथं सत्कार सन्मान होतोय, त्यांच्यासाठी पण टाळ्या होत्या. चांगल्या प्रकारे मराठवाड्यात शाखा चालवणारे शाखा मालक कृष्ण वेताळ साहेब आले, त्यांचा इथं सत्कार सन्मान होऊ द्या. खूप चांगल्या प्रकारे यांनी आपल्या हॉटेलला टाळ्या होत्या. असं याच्यात कोणच नाही. आमच्या आईवडिलांना लिहिता वाचता येत नाही, पण आम्ही शांत बसलो नाही.
की आपल्याला काहीतरी आयुष्यात काढायचंय, आपल्या घरची परिस्थिती बदलायची. आमची घरची 1 एकर जमीन आणि पूर्ण कोरडवाहू जमीन. तेव्हा ठरवलं होतं की घरची परिस्थिती वाईट आहे, कारण का आई दुसऱ्यांची इथं कामाला जायची, वडील दुसऱ्यांची इथे फरशी पुसायचे. लहानपणी बघितलं होतं, तेव्हापासून ठरवलं होतं की आपल्या घरची परिस्थिती बदलायची. जेव्हा घरची परिस्थिती बदलायची, मराठी पोराच्या डोक्यात येतं तेव्हा उद्योजक करतो आणि त्यातला हाच आहे. छोटंसं रोपटं लावलंय, ते उघडायचं काम करतोय. त्यांच्या डोळ्यात आता थोडेसे आनंद अश्रू आले, पण हे उद्यापासून येणाऱ्या त्यांच्या व्यवसायाला चांगली भरभराटी देतील. खूप चांगला मेहनती आहे. याच्यासोबत त्यांची नर्सरी पण आहे, बाजूला नर्सरी चालू करतील. तुम्हाला एकच करायचे, जेव्हा तुम्ही या मार्गाने असाल किंवा तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांना सांगायचं की इथं आपल्या महेशने हॉटेल चालू केलंय, येताना जाताना जा. त्यांना शिकवलंय, ट्रेनिंग दिलं, तिकडं मसाले पण तिकडून येणार आहेत. फक्त त्यांना इथं चांगल्या प्रकारे चालवायचंय. मराठवाड्यातली आता ही 7वी शाखा आहे. मराठवाड्यातल्याही शाखा कतार मालक मागे सगळ्यांचं चांगलं सांगितलं. तुम्हाला पण भावी वाटतं. खूप खूप शुभेच्छा. या कष्टाचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत. एकदा पावसाळ्या उद्या कस्टमर ह्या जालना रोडला तुमच्याकडे आल्याशिवाय थांबणार नाही. कारण का आपल्या मिसळमध्ये पित्त, जळजळ, मळमळ काय होत नाही. लोकांना आवडणारी मिसळ आहे. आणि जाता होतं एकच सांगायचं आहे, कष्ट आणि मेहनत करा मित्रांनो. माझ्यासारखे तरुण पण आहेत. आयुष्यात आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा, एवढंच सांगायचं आहे. या मिसळला उद्यापासून येणाऱ्या वाटचाल शुभेच्छा. चवीच्या वाटा इथं घेऊन काम करतो. थोडे लेट आले कृष्ण वेताळ साहेब, ते 2 मिनिटं बोलतील आणि आभाराचा कार्यक्रम स्वतः महेश करतो. सर्वांचे धन्यवाद मानतो. सर्वांना मी शुभेच्छा. आता नवीन व्यवसाय चालू केलेला आहे. तर मी तुम्हाला सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव कृष्ण वेताळ, आपली शाखा आहे पुरंदरीमध्ये. तर मी असं एक अशी एक छोटीशी सुरुवात केली होती. तसंच महेश बोला पण भरपूर काही अडचणी आल्या असतात. तसंही मला व्यवसाय करताना भरपूर काही अडचणी आल्या, पण मी त्या अडचणीला मात करून आता माझा एकदम व्यवस्थित व्यवसाय वगैरे चालू आहे. तसंच महेश बोला काही अडचणी वगैरे काही आल्या त्यांना आणि उद्यापासून शाखा तुमच्या भेटीत चालू, थोडंसं काम राहिले ते पण उठून घेतील. धन्यवाद. इकडं